असं सर्व तरुण आणि मित्रमंडळींचाच हा आग्रह होता की आपण एका भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षात आता आपण गेलो पाहिजे, जेणेकरून आपल्याला सर्व कामं लोकांची होतील, एक विचारधारेशी आपण जुडले जाऊ. शंकर जगताप आमदार आम्ही कॉलेजपासून बरोबर आहे आणि आम्ही एक चांगले मित्र आहोत आणि आम्ही जरी राजकीय हे असलो तरी आमचा संवाद हा कधी तुटलेला नाही. आज आज आम्ही काय सांगितलं, आज पहिली प्रायोरिटी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर सत्ता आणणे ही पहिली प्रायोरिटी. त्या बाकीच्या गोष्टी खूप नंतरच्या आहेत. नमस्कार, मी प्रशांत गोडसे आणि आपण पाहतात नेट्सअप मराठी. गेल्या आठवडाभरापासनं पिंपरी चिंचवडमध्ये एकच विषय गाजत होता की राहुल कलाटे यांचा पक्षप्रवेश भाजपात केव्हा होणार, आणि ती घडी आलेली आहे. आणि राहुल कलाटे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जातो. राहुल कलाटे आपल्यासोबत आहे. राहुलजी, नेट्सअप मराठीकडनं पडलं तुमचं स्वागत आणि पुन्हा तुम्हाला शुभेच्छा. पहिली प्रतिक्रिया काय तुमची? आणि आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीत आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय रवी भाऊ, आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आज आम्ही या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. अ, तुम्हाला असं का वाटलं? कारण की सध्या चर्चा ज्या रंगताय पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, मात्र तुम्ही भाजपत जाण्याचा निर्णय काय घेतला? मी ज्या परिसरात गेले काही वर्षापासून काम करतो किंवा लहानाचा मोठा मी ज्या परिसरात झालो तो परिसर फार झपाट्याने वाढतो आणि त्या परिसरात होणारं नागरीकरण आज तुम्ही पाहिलं असेल तर माझ्या परिसरात तुम्ही जर आले तर 95% डीपी आम्ही इम्प्लिमेंट केला आणि नव्यानं वाढणारा परिसर, नव्यानं वाढलेलं शहर आणि ह्या शहरातल्या नागरिकांना जर एक लिव्हेबल सिटी द्यायची असेल आणि एक चांगल्या प्रकारचा विकास करायचा असेल तर आपल्या मागे एक चांगली शक्ती असावी, चांगली ताकद असावी आणि ती ताकद आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्रजी, रविभाऊ ह्या सगळ्यांनी मला आश्वस्त केल्यानंतर मला असं वाटलं की आपण त्या जनतेला आपण न्याय देऊ शकू, चांगल्या प्रकारचं काम करू शकू आणि अशी एक चांगली ताकद आपल्या मागे उभी राहिली तर निश्चितच पुढे काय चांगलंच घडेल आणि ते आपल्याला निश्चित दिसेल. भाजपचे प्रदेश अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला आश्वस्त केलं, तुम्ही बोलताय, नेमकं काय बोलणं झालंय? आश्वस्त केलं मी, तुला तुझ्या भागात काम करण्याला कुठल्याही प्रकारचा निधी असेल, महापालिकेत डेव्हलपमेंट करत असताना नागरिकांच्या सुविधा असतील, त्याला कुठलंही काम अडणार नाही, जेणेकरून त्या भागातल्या सुखसुविधा लवकर होतील. अ, काही प्रभागांविषयी तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली का? सध्या आता ज्याची गरज आहे तुम्हाला त्वरित अशा काही गोष्टींची काही मागणी केली तुम्ही? नाही नाही, अशी कुठलीही मागणी केली नाही, परंतु त्या भागामध्ये नव्यानं नव्यानं आता डीपी तयार झाला आहे. त्यात काही गोष्टी असतील, चिंचवड भागात काही गोष्टी असतील, माझ्या परिसरात सर्व्हिस रोडचा प्रश्न असेल, अशा ज्या काही समस्या आहेत त्याची निश्चितच चर्चा झाली आणि त्यांनी आश्वस्त केले की ह्या लवकरात लवकर आपण या सर्व समस्या सोडू. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे तोंडावर असताना तुम्ही पक्षप्रवेश भाजपात करताय, मात्र विद्यमान आमदार शंकर जगताप नाराज आहेत का? किंवा तुमचं त्यांचं काही बोलणं झालंय, किंवा मग तुमची मैत्रीपूर्ण संबंध कसे तयार झाले किंवा कसे राहणार आहे भविष्यात? नाही, शंकर जगताप आमदार आम्ही कॉलेजपासून बरोबर आहे आणि आम्ही एक चांगले मित्र आहोत आणि आम्ही जरी राजकीय हे असलो तरी आमचा संवाद हा कधी तुटलेला नाही. हा प्रश्न तर विचारावाच लागणार आहे, कारण की गेल्या आठवडाभरापासून तुमच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा होत्या. त्यासाठी कमीत कमी 4 दिवस उशीर झाला. नेमकं काय कारण होतं? कुठे ब्रेक लागलं होतं नेमकं तुमच्या पक्षप्रवेशासाठी? पुढे ब्रेक लागलेला नव्हता. कुठलीही चांगली गोष्ट होत असताना वेळ लागतो. त्याच्यापेक्षा जास्त मला नाही वाटत काय दुसरं काय असेल, म्हणजे आजचा मुहूर्त होता. असं भाऊंनी सांगितलं. बरं, तुम्ही आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपची जी विचारसरणी आता तुम्हाला ती अंगीकृत करावी लागणार आहे. तुम्ही आता तरुणांना, तुमच्यासोबत जे यापूर्वीच्या पक्षात होते, पुरश्रमी पक्षात जे तरुण होते, ते तुमच्यासोबत आता भाजपसोबत काम करणार आहात, तर तुम्ही त्यांना काय आवाहन करणार? निश्चितच त्या तरुणांचाच पहिल्यापासून आग्रह होता की आपल्याला एका पर्टिक्युलर विचारधारेसोबत गेलं पाहिजे आणि त्या भागात होणारा विकास त्यालाही कुठेतरी लोकांनाही आश्वस्त करावं लागेल की आमच्या हातात एक ताकद आहे जेणेकरून आम्ही चांगली डेव्हलपमेंट करू शकतो. असं सर्व तरुण आणि मित्रमंडळींचाच हा आग्रह होता की आपण एका भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षात आता आपण गेलो पाहिजे, जेणेकरून आपल्याला सर्व कामं लोकांची होतील, एक विचारधारेशी आपण जुडले जाऊ. भाजपचा नारा आहे 100चा पार. 100 पार नारा आहे. तुम्ही आल्यामुळे आमदार शंकर जगतापांनी म्हटलं तो 125 पार होणार आहे. त्याकडे कसं पाहता तुम्ही? हे निश्चितच पिंपरी चिंचवड शहरातली जनता ही सर्व पक्षाच्या मागे, आमच्या सर्वांच्या मागे उभी राहील आणि त्यातनं तुम्हाला येणारा काही दिवसात तो निकाल दिसेलच. तुमच्याकडे महापौरचा चेहरा म्हणून पाहिलं जात आहे का? आज आज आम्ही काय सांगितलं, आज पहिली प्रायोरिटी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर सत्ता आणणे ही पहिली प्रायोरिटी. त्या बाकीच्या गोष्टी खूप नंतरच्या आहेत. धन्यवाद, तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. हे होते राहुल कलाटे, ज्यांनी म्हटलं आहे की भाजपला कशा प्रकारे पूर्ण ताकदीनिशी 125 पर्यंत नगरसेवक निवडून आणायची, याला पहिले प्रायोरिटी असेल आणि नंतर पुढचा विषय असेल.
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.